हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळेजण छान मस्त मजेत असाल. वेलकम माझ्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. तर बघा आज सकाळी आम्ही आता बघा सगळेजण आवरले, नाश्ता वगैरे झाला. बघा इथं दोघंजण तयार आहेत. आमचं शंभू बघा पुढे पुढे चाललाय. पिऊला आणि परीला काही आम्ही सोबत घेत नाहीत. आम्ही चाललो आहेत बारामतीला. भाऊ जाणार आहेत कामावरती, ऑफिसला जाणार आहेत. आणि ताई, मी आणि शंभू आम्ही जाणार आहेत. थोडं हॉस्पिटलचं काम आहे त्याच्यामुळे तिथे जाणार आहे. तर चला आम्ही आता निघतोय, कारण भरपूर उशीर झाला आहे. भाऊंना जायचं आहे, त्यांचा टाईम आहे ना बँकेचा. परत उशीर झाल्यावर अजून आमच्यामुळे त्यांना उशीर, म्हणून मग आम्ही आता लवकर निघतोय. नाश्ता वगैरे ताईंनी छान केला तर पोह्याचा वगैरे. तर आता चला आपण जाऊयात आता बारामतीला. बघा शंभूला मस्त आत्यानी गॉगल लावलाय का. शंभू पुढं बस की, पुढं नको. बरं बसा, पाठीच बसा. मग बघा आम्हाला पकडून कसं बसतंय. हे बघा आत्या, शंभू आणि भाऊ. हे बघा या दोन सारखा भांडणं करतात. आता त्यांची भांडणं मिटवलं दोघीची. दिदी येते लवकर बाळा. शहाणी आहे ना तू माझी दिदी. आपल्या बाळाला घेऊन लगेच येते डॉक्टरवरून. भांडणं करायचं नाही. हे बघा हे रोशन बसलंय. आताच भांडणं झालं ते दोघीची. तर मी लगेच येते दिदी. जा बऱ्या खावा आणते येत तुला. काय मी तुला काय वेळेला खावा आणते. भांडणं करू नका दोघी जणी. तर बघा आम्ही आता बसमध्ये बसलोय. तर गाडी भाऊ तिथं लावतात त्यांच्या गावात स्टँडच्या जवळ. आणि आम्ही आता निघालोय बसमध्ये बारामतीला जायला. आलोय बारामतीमध्ये. भाऊ पण आहे सोबत. आम्ही टू व्हीलरवर येऊन नंतर आम्ही स्टॉपवरून बस पकडली आहे. टू व्हीलर काय एवढ्याला मांडली नाही, कारण मला परत ताईने मला टू व्हीलरवर जायचं आहे घरी. त्याच्यामुळं मग आम्ही तिथं स्टॉपलाच लावली. मग जाताना आम्ही टू व्हीलरवरच जाणार आहे दोघीजणी. स्टॉप आला आहे आता. रडायचं जरा थोडंसं का नाही येत रडायला. संध्याकाळी परत घरीच येणार. बाय करतात तिकडं. भाऊ गेले बघा. त्यांचा स्टॉप आला. बँक त्यांची काही समोरच बँक आहे. पुढं गेलं की भाऊ बाय बाय करायला लागतात बघा. आता आमचा स्टॉप पुढेच आहे. आता उतरलो आम्ही बसमधून. बस गेली आता. कोर्टाचा स्टॉप आहे बारामतीमध्ये, तिथं आता उतरले. आता आम्हाला जायचं आहे. बघा आम्ही इथं उतरून आता रस्त्याने चालतोय फुटपाथने. ताई बोलल्या की हॉस्पिटल उघडायला अजून टाईम आहे ना, 1 तास आहे अजून, 10 वाजता उघडणार आहे. म्हणून मग तोपर्यंत म्हणल्या चला तुम्हाला फिरवते बोलल्या बारामतीमध्ये. इथं कुठं क्लॉक टावर आहे ते दाखवायला जाते, घेऊन जाते बोलल्या मला. म्हणलं ठीक आहे चला. आधी मला बारामतीतलं माहीत होतं, कारण मी सारखं बारामतीला यायचे, त्याच्यामुळं मला इथलं बऱ्यापैकी माहीत होतं पंचायत समितीपर्यंतचं. आता त्या आणि भाऊ सारखं येतं त्याच्यामुळे त्यांना आता इथलं बरंच काय काय माहीत झालं बारामतीतलं. एकदा मला म्हणलं चला तुम्हाला फिरवते. मग म्हणलं चला फिरवा. म्हणलं आता 1 तास तरी असं हॉस्पिटलला बसूनच राहायचं आहे. आता आम्ही चालले क्लॉक टावरला. आम्ही जाणार होतो क्लॉक टावरला, पण इथून 1-1.5-2 किलोमीटर आहे ते. त्याच्यामुळं मग परत कॅन्सल केलं. मग बाजूलाच इथं एक छोटं पार्क आहे. तुम्ही जसं जाणार तसं जाणार. ते या खाली जावा तिकडे. तर कुत्र्याच्या अंगावर कुत्रं घाबरतं ह्यांना. शंभू ये बाळा. मग परत मग म्हणलं चला इथंच एक बाजूला पार्क होतं, म्हणलं त्या पार्कमध्ये जाऊया, थोडा वेळ टाईम घालूयात. पण शंभू हॉस्पिटलला पण वैतागतो. उभा राहिला तिथं बराच वेळ हॉस्पिटलला वैतागून जातो. त्याच्यामुळं म्हणलं चला पार्कमध्ये जाऊयात. बघा 2 जण कसे येतात बघा. चष्माचं पडलं बघा गॉगल तिथं. तो का शंभू आला, त्याला बी खेळायचं. त्याला खेळायचं आता. ए गुबी असं बस. हां बैठो आणि चलो. बघा कसे खेळतात 2 जण. आम्ही मुंबईला पण असंच खेळतो 2 जण. वा वा. आणि महागा पुढं करा फास्ट. हां एवढं फास्ट केलं. फास्ट करा की. आता मी नाही केलं.
शंभू शिसावर बसलाय. बघा इथं भरपूर काय काय आज वहिनीला पूर्ण व्यायाम करायला लावते सगळा. बघा चला वहिनी. आमचं थोडं वेळ खेळून झालं. आता 9:30 पावणे 10 झालेत. आता हॉस्पिटल ओपन होईलच आम्ही जाऊपर्यंत चालत आता हॉस्पिटलला. बघा आता आम्ही हॉस्पिटलला आलोय. इकडे बघा या साईडला ना इकडे बघा या साईडला हॉस्पिटल आहे. इथं हे हॉस्पिटल आहे आणि इकडे बघा ह्या ताई कोण खात्यात आणि आमचं शंभू पण कोण खातोय. ताईनं आताच खावा नाही पाठवला होता. त्याने बिस्किट कोण आणि काही सोया स्टिक आणि पाण्याची बॉटल असं आणले सगळ्यांसाठी. मला अजून 10 वाजता हॉस्पिटल उघडणार आहे ना. आता पावणे 10 होतं झालेत. 15-20 मिनटं तर लागले आम्हाला चालत यायला. पण तरी पण आम्हाला वाटलं उघडेन तोपर्यंत, पण नाही उघडलं. कारण शंभूने येताना आम्हाला रस्त्याने त्रासच दिला नाही. तो चालत आला व्यवस्थित. मला वाटलं त्रास देईल उचलून वगैरे घ्यायला सांगा. म्हटलं चला आपण त्रास काय दिला नाही. त्याच्यामुळे आम्ही लवकर आलो. आता बसलो थोडा वेळ वाट बघतो तोपर्यंत येतील डॉक्टर. तोपर्यंत हे खाऊन घेतो सगळं आणलेलं ताईंनी. आता बघा फायनली आमचा दवाखाना झाला आहे. ते शंभूला जरा सर्दी खोकला वगैरे होता आणि थोडंसं ताप पण होता. मुंबईला जाणार आहे उद्या. त्याच्यामुळे परत मग म्हटलं परत गाडीमध्ये अजून जास्त आजारी पडल्यावर त्रास होईल म्हणून म्हटलं आज एकदा दाखवून आणावं. म्हणून मग आलो होतो. आज झालं हॉस्पिटलचं काम सगळं. आता आम्ही निघालो आहेत घरी. चला आपण जाऊयात आता घरी. बघा इथं बारामतीची पंचायत समिती आहे. पंचायत समितीच्या समोरच हॉस्पिटल होतं. आता आम्ही चौकात आलो आहे. तर भाऊ आम्हाला घ्यायला येतात. भाऊ बोलले घ्यायला येतो तुम्हाला बँकेपर्यंत. तिथं आम्ही म्हणलं आलो आहेत बारामतीत. तर म्हणलं आत्यांकडे पांडूकडे वगैरे जाऊन यावं म्हणून आता त्यांच्याकडे चाललो. हॉस्पिटल झालं आहे आता चाललो आहेत आम्ही त्यांच्याकडे. तर बघा आता आम्ही चाललो आहेत पांडूच्या घरी चाललो आहेत. भाऊ आम्हाला घ्यायला आले होते. तर दवाखान्यानंतर आम्हाला भाऊनं जरा थोडं यायला टाईम झाला. आम्हाला बोलले ते लगेच येतो, पण थोडंसं त्यांना बँकेमध्ये काम होतं त्याच्यामुळे थोडंसं वेळ लागला यायला. म्हणून तोपर्यंत आम्ही थोडं रील्स वगैरे बनवून घेतल्यात आणि त्याच्यानंतर मग भाऊ आले. मग आम्ही निघालोत आता. तर भाऊंना मी वाटतच विचारलं की आपल्या दादांचा बंगला कुठे आहे. तर भाऊ म्हणले हे बघा सहयोग सोसायटी म्हणून म्हणले आपल्या अजितदादा पवारांचा बंगला आहे हा. इथे बंगल्याचं नाव आहे आणि त्याच्या समोरच आमच्या भाऊंची पण बँक पण आहे. तिथंच समोरच्या साईडलाच आहे बँक, म्हणजे रस्ता क्रॉस करूनच आहे. तर बघा आता आम्ही निघालो इथं घरी पोचतो आता लवकरच. परत भाऊंना पण बँकेत जायचं आहे अजून. आणि त्या बारकीला कुठं झोपवता पिऊला? तिला नाही घेत का आता? बघताय ते पिलं काकांनी बघा पप्पी घेते काय. काकांनी नवीन कुत्रा आणलंय. शंभू बाहेर जाऊ नको, काकी लावून घेऊ तेवढं. तेव्हा घरी आलोत आम्ही. बसलेत सगळेजण पाणी वगैरे पिऊन. आता चहा नको काय नको एवढं उन्हाचं चहा नको. ते ह्याला आणलं. हे सचिनचे आत्या आणि मामा आहेत. ताईंचे पण आत्या मामा आहेत आणि माझे काका काकीत म्हणजे मावस काका आणि मावस काकीत. हे माझ्या वडिलांचे मावस भाऊ आहेत काका. आम्ही आता निघालोय. चहा पाणी वगैरे झालंय आमचं. कुत्र्याला घेऊनच बसलेलं आल्यापासून. आता ऊन वगैरे भरपूर झालंय. आता निघायचं. भाऊ आम्हाला बस स्टॉपला सोडणार आहे. तिथून पुढे आम्ही मग जाणार आहेत घरी. ताईंच्या घरी जाणार आहे नंतर. असलं कसलं पाहुणं येते होय. असलं कसलं पाहुणं येतं. दोन लहान आहेत ती बघा ताई आणि काय खातात. घेतलं काय आणि घेतलं ना एक घेतलं बस खराब करून नाश करून टाकून. नेऊन दिलं नाही. चकली तांदळाची. चॉकलेट तांदळाच्या बघा इथं काकींनी कुरडया चकल्या बनवल्यात बघा. थोडेच राहिल्या मला अजून करावा. त्याच्यात पुरवठे टाकलेले. बरं झालं बनवून टाकलं कामात काम. चला आम्ही निघतो. हा पाय पोळतात अहो. आता पाय पडत कशा नका येऊ आता राहू द्या. ऊन या नका येऊ आता ऊन राहू द्या.
बघा आता आम्ही निघालोत काकूंपासून. आता चाललोत. आता भाऊ आम्हाला स्टॉपला सोडवणार आहेत, मग आम्ही जाणार आहेत घरी. चला आता जाऊयात आपण. बघा आल्यात आम्हाला सोडवायला, पाय पोळतात येऊ नका म्हणलं तरी चप्पल घालून आल्या. आता माझं पाहून आलं त्यांना घालवायचं नाही मला. तुम्हाला म्हणलं देऊ नका. तरी आल्या उन्हात पण. जेवण केली नाही ते तसंच चाललंय चहा. आम्ही खाऊन आलो आता. बघा आपली खायची माणसं पण खाल्लेलंच पोट नाही भरलं अजून. यायचं तसंच जायचं बिन नाही काय नाही वाटत, चांगलं वाटतं. चहा पाणी खाल्लं तर जरा बरं वाटतं. चहा आता उन्हाचा नको चहा. चला निघतो आता. आम्ही आता बसमध्ये उतरलोय पोरांसाठी खाऊ. आज बघा टायमर फोन आहे. पहिल्यांदा यांच्या गाडीवर बसते, बाकी सगळ्या ताईंच्या गाडीवर बसते. दुसऱ्या ताईंच्या रवीताईंच्या बसते गाडीवर. यांच्या पहिल्यांदा बसते. इकडची मोठी घेऊन चालली सगळं झोपलाय. मुलं तर 12:30 पावणे झाली. मग आता घरापर्यंत पोहोचत होते नाही घरापर्यंत पोहोचवलं तर मग झोपलं एंडिंग. पण पडेल घरापर्यंत पोहोचली तर मी पोहोचली नाही तर मला काय पडायचं नाही. आज चालेल दाखवते बघा. माझा आनंद हा गाणं पण तयार करा बहिणीसाठी. लगेच आनंद हरपला. एवढं लवकर नाही जायचं बाबा, अजून जगायचं आहे. खूप काय काय करायचं राहिलं आयुष्यात माझ्या. आता शिकतो सुरुवात झाली आयुष्याची माझ्या. वयाची माझ्या 25-26 वयाची 25-26 वर्ष झालं तरी मी म्हणते मला अजून सुरुवातच करायची जगायची. मी कधी जगायला सुरुवात करणार आहे काय माहिती. जरा जाऊ द्या. चांगले चालू होतात गाडी, पण थोडं काय होते बॅलन्स मध्ये मध्ये थोडा बिघडतोय. आणि मेन म्हणजे ना पुढून जर मोठी गाडी आली नाही एखादी मोठी मग जरा थोडं घाबरल्यावानी होत्यात. पण चालवतात सध्या. नको माझ्याकडे दिल्या मी कुठेतरी ढकलून देईन गाडी लगेच. तुम्हाला सोपी वाटते का तुम्हाला येते म्हणून? मला बॅलन्स झेपत नाही गाडीचा म्हणून मला अवघड वाटते. तिच्या रस्त्याच्या कडेचं दगड वगैरे दिसतात ना, तिथं गाडी गेल्याशिवाय काय राहायची नाही माझ्याकडून. नाही माझा आनंद आला. हरपलं नाही बाबा अजून तरी राहिले. अजून घरी यायला काय एवढे लोक जवळ नाही आले. सारखं काय तुमचा नवरदेव फोन करत राहतात. इथं जीव मुठीत धरलाय वहिनीने आधीच. उचलू नका फोन. ओ कशाला फोन उचलताय ताई? ही टाईम आहे का फोन उचलायचा? एकतर बघा फोन उचलून बोलतात बघा. भाऊंचा नाही आहे, आम्हाला वाटलं भाऊंचाच फोन आहे, कारण ते आम्हाला सारखे फोन करतात निघाल्यापासून. निघालात का, कुठे पोचलात. आम्हाला स्टॉप माहीत नसल्यासारखं त्यांना वाटतं की पहिल्यांदा आल्यात. कारण आम्ही तर या आधी 7-8 महिन्यांपूर्वी ह्या बिग वन बारामती रोडने खूप महिनाभर आम्ही दोघे फिरत होतो. आमचं काम असल्यामुळं आम्ही जायचो बारामतीला. त्यामुळं पण भाऊंना ते माहीत नव्हतं, कारण त्यांच्या लग्नाच्या आधीची गोष्ट आहे ती. मग त्यांना वाटलं की शेटफळगडे वगैरे ह्यांना का स्टॉप माहीत पण नाही आहे, कुठून बसायचं कुठून उतरायचं माहीत नाही. त्याच्यामुळे आम्हाला बस व्हायला तर आलेच. पण नंतर बस पण सगळं बसचं नाव वगैरे सगळं सांगत बसले की आता कॅनल आला आहे, आता उतरायचं आहे, आता चढायचं आहे. सगळं सांगितलं आम्हाला त्यांनी. आलो जवळ, थोडं राहिले अजून. नको हात नाही सोडायचा. हात नाही सोडायचं म्हणते ना, गाडी आली पाठवून. नको म्हणजे मला येत नाही गाडीतलं काय म्हणून माझी चेष्टा करता काय? फक्त बाबा पण बघतोय. त्याने पोरगी बघितली पण ते म्हणत असं नाही उन्हाचे ह्या दोघी का पोरी फिरतात एवढ्या गाडीवर. त्यात पुढची हात सोडती मागचीला घाबरवती. त्याच्यामुळे तर बघतोय आमच्याकडं. ताईंना गाणे आठवायला लागलं. मला काय गाणे बिणे काय आठवत नाहीत बाबा. मला तर घाई झाली घरी कधी जाईल. एकतर माझी पिवडी आणि परे दोघी जणी बिचारा वाट बघत असते. आम्ही सकाळी आलो त्यांना 8 वाजता घरी सोडून मावशींनी. हां नको जेवण वगैरे काय नको आम्हाला. त्या एकतर सोडून आलोय सकाळी. दोघींना वाट बघत असतील. किती वेळा भांडणं केलीत काय माहिती दोघींनी. आणि अजून मावशी तर होतं त्यांच्याकडे लक्ष द्यायला. पण आता घरी गेल्यावर कळण दोघींनी काय काय करून ठेवले आता 1 वाजेपर्यंत. चला आपण आता काय आरतीचा डायलॉग मारायचा चालू केला काय.
ते ट्रॅक्टरमध्ये आले तुम्ही टू व्हीलर. चला आता आम्ही जातो घरी. बघा थोडं अंतर राहिले आता. पोहोचवलं बाबा, सुखरूप पोहोचवलं. आता काय इथून थोडं राहिलंय. तुम्हाला कळलं आता उद्याच्या ब्लॉकमध्ये कसे आलो ते बाई. 4 व्हीलर आली तरी पुढून. आता काय घराच्या जवळ आलो एकदम, त्यामुळं आता एवढं काय टेन्शन नाही आहे आम्हाला. पडलं बिडलं तरी येतात उचला येतं कुणी ना कुणी. त्यामुळे बघा आता तिकडे हे झाडाच्या पलीकडे ताईंचं घर आहे. पोहोचवलं बाबा मॅडमने, नंदबाईने सुखरूप पोहोचवलं. कुठला राग बीक काढून आपटवली नाही मला. नाही तर मला वाटलं राग बीक कधीचा नंद काढून आपटवन. पोरी घरात बसल्यात, बाहेर कोणीच नाही आमची वाट बघायला. हा मावशी घेऊन बसले असतील त्यांना. बघा आम्ही आता घरी आलो. घरी येऊन खाऊ वगैरे खाल्ला. आणि कोण आहेत, कोण काही खाल्ले नाहीत, कोण पण आणले त्या पोरांसाठी सगळ्यांना. आणि आमच्या सगळ्यांसाठी पण आणलेत, पण फ्रीजमध्ये ठेवलेत कारण जेवण वगैरे केलं नाही आम्ही अजून. म्हणून बघा सगळं हाय हाय करायला लागलं आता. तर आम्ही जेवण वगैरे झालं आहे आमचं. आणि सॉरी जेवायला बसतोय आम्ही आता. खाऊन वगैरे झालं तर जेवायला बसतोय. खूप उन्हाने आलो, 1 वाजले आता. उन्हामध्ये दमून गेलो. ताईंनी मला बरोबर घरी आणलं बघा. तर आम्ही जेवायला बसलो. त्यांनी बघा लोणचं वगैरे घेऊन आल्यात. आणि भाजी काय आहे ताई आपली आजची? मटकीची भाजी आहे, इकडं चपाती आहे, लोणचं. तर आम्ही चला आता जेवतोय. शंभू पण झोपेतून उठलाय आत्ताच. चला आता आम्ही जेवायला बसतो आता. चला फ्रेंड्स, जेवण वगैरे झालं आहे आमचं आता. तर आता निवांत सगळेजण बसलेत. आपण हा ब्लॉग आज इथेच एंड करूयात. भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि कमेंट करा छान छान. आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. भेटूयात आपण नवीन एका ब्लॉगमध्ये.